को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. मला वाटतं शक्तीपीठ महामार्गाबद्दल महायुतीतल्या दोन पक्षांनी भूमिका घेतलेली आहे. भाजपनं अजून भूमिका घेतली असं कुठं निदर्शनास येत नाही. आणि जो पण भाजप भूमिका घेत नाही तोपर्यंत महायुतीत असणाऱ्या घटक पक्षाची ताकद आहे का ही शंका मला निर्माण होते. कारण की सगळ्यांनीच बोलले करू नये म्हणून, तरी देखील आज हा अधिसूचना या ठिकाणी निघते. गेले 4 महिन्यापासून हा शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात कोल्हापूरमध्ये पहिलं रान उठवलं गेलं. सांगलीतले लोक एकत्रित आलेत. नांदेडमध्ये आता ही वज्रमूठ एकत्र आलेली आणि संपूर्ण विदर्भापासून हा मार्ग नको अशी भावना सामान्य माणसांची निर्माण झालेली आहे. कॉन्ट्रॅक्टर धार्जिन फक्त कॉन्ट्रॅक्टरांचं हित जोपासण्यासाठी हा मार्ग आहे. कारण की याला पॅरलल रस्ते आहेत. जसं MSEBमध्ये प्रीपेड मीटर, तिथं ऊर्जा मंत्र्यांनी घोषणा केली की प्रीपेड मीटर लागणार नाही, तशी कुठली ऑफिशियल सूचना अजून आलेली नाही. मग हे फक्त इलेक्शन पुरतं किंवा आपल्या अंगावर येणार आहे म्हणून हे पुढे ढकलायचा हा प्रयत्न चालू आहे का? आणि म्हणून उद्याचा मोर्चा ताकदीनं होणार. शेतकरी उद्ध्वस्त करणारा, महापुराला आमंत्रण देणारा हा रस्ता नको अशी आमची लोकभावना आहे. पण एवढा विरोध असताना देखील अध्यादेश सरकार भूसंपादनाच्या बाबतीत काढताना दिसतं, पण सरकारची अजूनही मानसिकता दिसत नाही. मला वाटतं महाराष्ट्र शासनाची मानसिकता केंद्रापुढं वाकण्याची आहे आणि केंद्रानं हा रस्ता करावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्यात का अशी शंका येते. आणि म्हणून हे रद्द करायची सगळ्यांची मागणी असताना देखील अधिसूचना निघते कशी, याचा अर्थ दबाव आहे या रस्त्यासाठी. कॉन्ट्रॅक्टरांच्याकडून दबाव आहे आणि कॉन्ट्रॅक्टर इलेक्शनच्या आधी भेटले होते का म्हणून हा रस्त्याची अधिसूचना निघते का, अशा अनेक शंका निर्माण होत आहेत. आणि म्हणून मला वाटतं उद्याचा मोर्चा आम्ही म्हटलं तसं ताकदीनं काढू. कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता शेतकऱ्याच्या जीवावर उठलेला आहे, तो रद्द झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. महायुतीचे नेते आश्वासन देत आहेत, जिल्ह्यातले महायुतीचे नेते आश्वासन देत आहेत की कोणत्याही पद्धतीनं हा रस्ता आम्ही होऊ देणार नाही. मग हा दुटप्पीपणा वाटत नाही. मला वाटते म्हणून त्यांनी अधिसूचनेला स्थगिती घ्यावी ताबडतोब. निवेदन देऊन किंवा फक्त मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यातनं निर्णय होणार. अधिसूचनेला स्थगिती आणली तर आम्हाला कळेल वास्तव की बाबा शासनाची भूमिका काय आहे. आणि म्हणून मला वाटतं शासनानं स्पष्टपणे याबाबतची भूमिका स्पष्ट करावी. अधिवेशनात याबद्दल आम्ही रान उठवूच, परंतु किमान उद्याच्या मोर्चाच्या आधी शासनानं सांगावं की नेमकं काय करणार आहेत ते. काही लोकांना हौस आहे म्हणून उद्याचा मोर्चा आयोजित केला गेला आहे अशा प्रकारचा आरोप केला जातो. हौस, जनतेच्या प्रश्नासाठी मोर्चा काढण्याचे हौस हे आम्ही नेहमी करत राहणार. पालकमंत्र्यांनी देखील हा महामार्ग रद्द व्हावा अशी मागणी केली आहे. उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन तुम्ही त्यांना करणार आहात? नाही, आता हा सर्वपक्षीय मोर्चा पहिल्यापासून, ज्यावेळी 3 महिन्यापूर्वी हे पहिलं शिष्टमंडळ माझ्याकडे इथं आलं ते कागलमधलं शिष्टमंडळ होतं. कागलचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ पहिल्यांदा मला 3-4 महिन्यापूर्वी भेटलं आणि या संदर्भातली वाच्यता केली. आणि तिथून पुढं एक मोर्चा आमचा कलेक्टर ऑफिसला झाला. त्यानंतर शाहू स्मारकला एक मेळावा झाला. त्या मेळाव्यात देखील सर्वपक्षीय आम्ही त्याला विरोध त्या ठिकाणी केला होता. आणि म्हणून हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळं कुणी न यावं, कुणी यावं हा आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. कुणी आलं तर आम्हाला स्वागतच आहे. लोकसभेला 11 जागा या शक्तीपीठ महामार्गामुळे पडल्या असं सत्ताधारी म्हणतात. मग तरी अधिसूचना काढतात म्हणजे रस्ता करायचा आहे. शेतकऱ्याच्या मुळावर हे सरकार उठलेलं हे स्पष्ट दिसतंय. दुसरा एक प्रश्न म्हणजे साहेब, जयंत पाटलांचं एक रील व्हायरल होईल. या रीलमध्ये ते सांगलीच्या 2 काँग्रेसच्या नेत्यांना म्हणतात की माझ्या नादाला लागू नका, नाहीतर आहे ते गमवण्याची पाळी तुमच्यावर येईल. अशा पद्धतीने रील व्हायरल होईल. मला वाटते थोडं सगळेच आता महाविकास आघाडी म्हणून एकत्रित परवा बसलेले आहेत. आम्हीही त्या दिवशी होतो आणि लोकसभेचं जे काही घडलेलं आहे ते मागं टाकून आता विधानसभेसाठी एकत्रित येणं, समज गैरसमज सांगलीतले देखील बाजूला काढले जातील. जे काही नेते मंडळींच्यात हे सोशल मीडियाच्या माध्यमातून होते ते बाजूला ठेवून आमचं उद्दिष्ट एवढंच आहे की महाविकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये येणं. आणि आम्ही काँग्रेस म्हणून आमच्याही लोकांना आम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीची कल्पना देऊ आणि एकत्रितपणे राहू. थोडा गैरसमज जमा झाला तो बाजूला होईल. राजू शेट्टी आणि तुमच्यावर आणि जयंत पाटलांच्यावर आरोप केलाय. मला वाटतं आरोप केला का नाही मला माहीत नाही, परंतु मी पहिल्यापासून गेले 4-6 महिने म्हणत होतो की ते आमच्याबरोबर यावेत. त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे, हे मी सांगत होतो. परंतु शेवटी काही मुद्दे महाविकास आघाडी म्हणून ते पहिल्यापासून फक्त शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे, काँग्रेस राष्ट्रवादीचा नको
अशी जी भूमिका होती ती शेवटला त्यांनी बदलायसाठी भूमिका घेतली, परंतु तोपर्यंत वेळ बरीचशी निघून गेली. ते माझा प्रामाणिक प्रयत्न होता. आता आरोप त्यांना करायला हरकत नाही, परंतु मी प्रामाणिक प्रयत्न केला त्यांच्या लोकांना माहीत आहे. पण ड्राफ्ट तुम्ही महायुतीसोबत जाणार नाही असा ड्राफ्ट घेऊन घे. नाही, ते आरोप नाही आहे. चर्चा झाली की बाबा महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा आणि कशा पद्धतीनं पाठिंबा द्यावा, तर तो लेखी स्वरूपात त्यांनी पाठिंबा द्यावा. राज्यातल्या इतर सीटवर देखील त्यांनी पाठिंबा द्यावा अशी आमची अपेक्षा असणार. शेवटी महाविकास आघाडीतला घटक पक्ष म्हणून किंवा घटक म्हणून ज्यावेळी आम्ही एखादी जागा त्यांना सोडत असेल तर राज्यामध्ये देखील त्यांचं सहकार्य मिळावं अशी अपेक्षा होती. परंतु काही बुलढाण्याच्या बाबतीत त्यांच्या तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की हे एकदा तुमचं तिकीट फायनल होते, त्यानंतर मी जिल्ह्यातल्या राज्यातली कार्यकारिणीची बैठक घेतो आणि राज्यामध्ये पाठिंबा देतो. ते आम्हाला मान्य होतं. परंतु शेवटी यात बराचसा वेळ गेला आणि समज गैरसमजातून हा निर्णय एकदम पुढे गेलेल्याचं साधारणपणे चित्र आहे. पण महाविकास आघाडीनं फसवणूक केली असा त्यांचा एक आरोप. नाही, ठीक आहे. आता त्यांनी आरोप करणं क्रमप्राप्त आहे, कारण की घटना ज्या घडल्या. माझं म्हणणं आहे फसवणूक कुठलीही महाविकास आघाडीनं केलेली नाही. ज्या चर्चेचे टप्पे होते ते सुसंवाद जो असतो तो कदाचित झाला नाही, तो मी अंतिम टप्प्यात केला. अगदी शेवटच्या 2 दिवस आधी माझी त्यांची चर्चा झाली आणि त्यावेळी काही गोष्टी मी त्यांच्या निदर्शनास आणल्या आणि मग त्यावेळी ते तयार झाले. तोपर्यंत वरच्या पातळीवर बरेच गैरसमज निर्माण झाले होते. नाही, आज मी जिल्हा म्हणून मी मागच्या वेळी लोकसभेत माझी भूमिका घेतली होती, परंतु आत्ता मी त्या संदर्भात वक्तव्य करणार नाही, कारण की महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित बसू. कुठल्या घटक पक्षांना एकत्रित घ्यायचा आहे त्याचा निर्णय राज्य पातळीवर होईल. परंतु लोकसभेला यावर्षी मी पहिल्यापासून भूमिका घेतली होती, परंतु त्यामध्ये यश आलं नाही मला. आणि म्हणून आता विधानसभेसाठी काय करावं याबाबत आम्ही एकत्रित मुंबईत बसू आणि मग निर्णय घेऊ. नाही, कुठलाही फॉर्म्युला राज्यातला देखील ठरलेला नाही आहे. सीट वाटपाची चर्चा अजून सुरू झालेली नाही, परंतु एक निर्णय पक्का आहे की महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे लढणार आणि सत्ता ही महाविकास आघाडीची आणण्याचा प्रयत्न निश्चितपणे होणार. मी या चर्चेतला एक घटक आहे. मी जिल्ह्यातल्या जागा सांगून वाद वाढवणार नाही. ही जी चर्चा होईल ती अंतर्गत होईल. आम्ही एकत्रित बसून चर्चा करू. आज तिन्ही पक्ष अपेक्षित असणार आहेत राज्यामध्ये. प्रत्येकाला वाटते की मला हे लढायचं, ते मेरिट आम्ही ठरवू. तिन्ही पक्ष वेगवेगळा सर्वे करतील आणि त्या पद्धतीने एकत्रित बसू. आणि म्हणून कोणी आमचा नेता या जिल्ह्यात एवढ्या जागा मला पाहिजेत किंवा एवढं पाहिजे असं म्हणणार नाही. आघाडीमध्ये आमच्यात कुठेही सुसंवाद बिघडणार नाही याची दक्षता आम्ही निश्चितपणे घेऊ. मी आज त्याच्यावर काही वक्तव्य करणार नाही. हा आमचा इंटरनल असेसमेंट आहे. ती चर्चा आमची महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे राहणार. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीवर अनेक आमदार फुटतील अशा पद्धतीची भीती आहे. ते अनेक पक्षांना आहे. तुमच्या काही असे आमदार काही नाही, तो विषय आमच्याकडे नाही आहे, कारण की राष्ट्रवादीने देखील परवा खुलासा केला की गेलेल्यांना आम्ही घेणार नाही. आणि मला वाटते आता पक्ष फुटल्यामुळं नव्या लोकांना संधी मिळणार आहे आणि नवी टीम एक महाराष्ट्रामध्ये कदाचित उद्याच्या भविष्यकाळात विधानसभेमध्ये आपल्याला दिसेल या सगळ्यामध्ये, आणि त्याचं स्वागतच आपण केलं पाहिजे. साहेब, पोलीस भरती होते, ऐन पावसाळ्यात ही भरती होते, विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा त्याला विरोध आहे. नाही, PSIची चाचणी म्हणजे PSIची फिजिकल पूर्ण झालेली आहे. कॉन्स्टेबलची फिजिकल ही 2 दिवसापासून चालू झालेली आहे, चालू होणार आहे. काही विद्यार्थी भेटलेले आहेत की ती पुढं ढकलावी. राज्य शासन यामध्ये निर्णय घेणार आहे, कारण की शेवटी आम्ही विरोधी पक्ष आहोत. राज्य शासन काय निर्णय घेते त्याची वाट बघूया. परंतु ही पुढं गेली की मग विधानसभा आणि विधानसभेच्या आचारसंहिता आणि डायरेक्ट डिसेंबरलाच ही कॉन्स्टेबलची भरती होईल. PSIची आता झालेली आहे, परंतु काही कॉन्स्टेबलच्या भरतीची मुलं मला आता भेटली आणि त्यांनी विनंती केलेली. बघूया राज्य शासन काय निर्णय घेते. आता शेवटी बॉल इज इन देअर कोर्ट, ते डिसिजन घेणार आहेत. शेवटचा प्रश्न की कळंबा कारागृह हे संपूर्ण राज्यामध्ये बदनाम होते. आधी मोबाईलसाठी आणि आता गांजा. कारण 1993च्या बॉम्बस्फोटात जो खून झाला ज्या आरोपीचा, तो गांजावरूनच विक्री करत होता. नाही, कोल्हापूरमध्ये एकूणच कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेले असं वातावरण गेल्या महिन्याभरात आपण पाहतोय. अनेक ठिकाणी खून होत आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या घटना सामोरा येताना या ठिकाणी दिसत आहेत. नेमकं लक्ष
पोलीस प्रशासनाचं कोल्हापुरातल्या कायदा सुव्यवस्थेवर आहे का नाही अशी शंका निर्माण होणारी घटना, म्हणजे आता मी अधिवेशन आहे आमचं, गेल्या 2 महिन्यातल्या कोल्हापुरातल्या घटना बघितल्या, क्राईम रेट बघितला तर साधारणपणे वाढलेला दिसते. मग नेमकं प्रशासन काय करते अशी शंका निर्माण होते. फक्त राजकीय गोष्टीमध्येच प्रशासन अडकले का अशी शंका होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये, म्हणजे आज रंकाळ्याला त्या ठिकाणी खून होतो, भर चौकात अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडताना आपल्याला दिसतात. जेलमध्ये तर सर्रासपणे आता कळंब्याचं म्हणजे आता कन्फर्म झाले की दर आठवड्याला काहीतरी सापडणार, म्हणजे ठरलेलं आहे, लिखित आहे, सापडून देखील पुढच्या आठवड्यात परत त्याच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. आणि मला वाटतं कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेल्या हाच मुद्दा येणाऱ्या अधिवेशनामध्ये महत्त्वाचा असेल. कन्हेरी मठावर निघणारा मोर्चा हा येत्या काळामध्ये चर्चेचा विषय किंवा वादग्रस्त ठरणार आहे, कारण इंडिया आघाडी तिथं मोर्चा काढण्यावर ठाम आहे. दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून इंडिया आघाडीला परवानगी दिली गेली नाही, मात्र त्या मठाच्या समर्थनात जे लोक होते त्यांना त्या ठिकाणी परवानगी दिली गेली आहे, त्यावरून देखील इंडिया आघाडी नाही. मला वाटते आता जाहीर जी वाच्यता होती अनेकांच्याकडून त्याच्यावर काही बंधनं घालणं या ठिकाणी अपेक्षित आहे. कोल्हापूरमध्ये सातत्यानं शांतता बिघडावी हा प्रयत्न गेले 6 महिने काही घटक करतात. आत्तासुद्धा लोकसभा झाल्यावर हे वाक्य कसं येतं, लोकसभा झाल्यावर ही व्यक्ती कशी येते आणि या पद्धतीचा वाक्यप्रचार कशी करते. मला वाटतं तर सगळ्यांनीच जिथं जिथं कार्यक्रम होतात तिथं कार्यक्रम घेणारी लोक हे कशा पद्धतीनं बोलणार आहेत याची चाचपणी करणं आता गरजेचं आहे. कारण नसताना जी संस्थेमध्ये जागा मिळते त्या संस्थेला देखील अडचणीला सामोरं त्या ठिकाणी जावं लागतं, बोलणारा बोलून त्या ठिकाणी जातोय. आणि म्हणून मला वाटतं कोल्हापूर हे या सगळ्या गोष्टीत केंद्रित करण्याचा प्रयत्न मागच्या वेळी देखील दंगलीच्या बाबतीत झाला. आत्तासुद्धा विधानसभेपर्यंत अशा काही गोष्टी सातत्यानं घडवल्या जातात का याचा पोलीस प्रशासनानं विचार केला पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे. चला. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.